आपले परमहंस सद्गुरू बालकृष्णानंद महाराज यांची 32वी पुण्यतिथी साजरी करत आहोत। तर त्या निमित्ताने जे आपण या ठिकाणी कार्यक्रम आखले, आपल्या भक्तांची जी प्रवचन आपण सुरू केली, त्यातील आजच्या दिवसाची सेवा, प्रवचनरूपी सेवा या ठिकाणी मी सादर करत आहे। तर प्रथम मी परमहंस बालकृष्णानंद महाराज, परमहंस प्रेमल माताजी, श्रीमंत राजराजेश्वर आणि भूस्वानंद स्वामी, मयुरेश आणि ज्ञानेश्वर माऊली या सर्वांना वंदन करून आजच्या प्रवचनास प्रारंभ करत आहे। ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 13 मध्ये आणि श्लोक क्रमांक 6 338 क्रमांकाची ही ओवी आजच्या प्रवचनासाठी, मोरयाच्या सेवेसाठी, सद्गुरूंच्या सेवेसाठी ही ओवी घेतली आहे। तर ओवी अशी आहे, तरी ज्ञानना ते येथे, ओळखते विरोधे, आक्रोश विरते ते क्षमा असे। म्हणजे थोडक्यात या ओवीचा अर्थ आपण जर सांगायचा झाला तर क्षमा, संतांचा स्वभाव कसा असतो, क्षमा म्हणजे कितीही अपराध त्यांचे तुम्ही करू दे, निंदा करू दे, काहीही करू दे, तरी त्यांच्या ठिकाणी क्षमा हा गुण अगदी ठासूनच भरलेला असतो। मग आणि आक्रोशनीय क्षमा म्हणजे कितीही काहीही झालं तरी ते आक्रोश म्हणजे संताप, तर संताप ते कधीच व्यक्त करत नाही, म्हणून त्या ओवीमध्ये असं घातले आक्रोशनीय क्षमा। आता 13व्या अध्यायातली ही जी ओवी आहे, तर माऊलींनी, ज्ञानेश्वर माऊलींनी क्षेत्रज्ञ विभाग या अध्यायाचं नाव आहे, क्षेत्रज्ञ विभाग। तर क्षेत्र कशाला म्हटले, तर आपला हा पूर्ण जो देह आहे त्या देहाला क्षेत्र असं माऊलींनी म्हटलं आहे। आणि क्षेत्रज्ञ म्हणजे ह्या क्षेत्राला जो जाणणारा तो क्षेत्रज्ञ। तो क्षेत्रज्ञ म्हणजे कोण, तर आपला धनंजय प्राण, म्हणजे आपलं आत्मस्वरूप, बीजस्वरूप, आत्मतत्व, आत्मप्राण। मग ह्याला माऊलींनी क्षेत्रज्ञ, या क्षेत्रज्ञाला जाणणारे जे, आता कोण जाणतं, आपण काही सामान्य लोक असं काही लगेच हे आत्मज्ञान इतकं गूढ आहे, तर ह्या आत्मतत्वाला काय आपण जाणू शकत नाही, म्हणजे माहीतच नसतं ते खरा देव काय आणि कोठे कसा वगैरे। तर ह्याला जाणणारे कोण आहे, तर ह्याला जाणणारे संत किंवा सद्गुरू हे ह्या धनंजय प्राणाला जाणू शकतात किंवा जाणतात। त्याचं अलौकिक ज्ञान संतांच्या जवळ असतं किंवा सद्गुरूंच्या जवळ असतं। म्हणून माऊलींनी असं म्हटले की क्षेत्रज्ञ म्हणजे क्षेत्रज्ञाला जाणणारा, त्या धनंजय प्राणाला जाणणारा संत आहे किंवा सद्गुरू आहे। मग माऊली असं म्हणून माऊलींनी या पुढच्या अध्यायात पूर्ण असं वर्णन केले की संत जाणतात, मग संतांवर हा सगळा अध्याय, 13वा अध्याय, संतांची सेवा कशी करावी किंवा गुरुसेवा कशी करावी, आणि या सर्व संतांना, संतांचा अध्याय त्यांनी त्याच्या 13व्या अध्यायात त्यांनी वर्णन केलं आहे। तर संत कुणाला म्हणावं, आपल्या शेजारी जरी बसले आपले सद्गुरू, आता आपल्याला माहीत असेल तर गोष्ट वेगळी, पण एखाद्या आपल्या जर शेजारी जरी सद्गुरू बसले किंवा संत जरी बसले तर त्यांना आपण ओळखू शकत नाही, कारण आपल्यासारखेच दिसणार, आपण कसं ओळखणार की हा संत बसलाय। तर मग संतांची काही लक्षणं आहेत, तर ती लक्षणं, आता संतांची लक्षणं कुणाला संत म्हणायचं, ही लक्षणं त्यांची सांगतात, आणि माऊलींनी सगळी लक्षणं संतांची या अध्यायात वर्णन केली आहे। तर पहिला मुद्दा असा आहे की या संतांचे सगळे षड्ऋतू गेलेले असतात, म्हणजे राग, लोभ, द्वेष, मनोमोह, मत्सर, हे सगळं काय, अहंकार, हे सगळं गेलेलं असतं। दुसरा मुद्दा असा आहे की त्यांना राग कधीही येत नाही किंवा त्यांच्या देहावर पूर्ण वैराग्य असतं, इतकं वैराग्याने ते म्हणजे पुरेपूर भरलेले असतात। जेव्हा पूर्ण देहावर वैराग्य येतं, ते जेव्हा हे गुण जातात तेव्हाच वैराग्याने देह भरलेला असतो, हा दुसरा गुण आहे। तिसरा म्हणजे असं जर योग्याला आपण जर पाहिलं, संताला एखाद्या पाहिलं, तर आपल्याला त्यांचं मुख पाहून आपल्याला इतकं प्रसन्नता येते, म्हणजे आपल्या मनात जर काय आपण दुःख असलं तर क्षणिक ते आपण विसरून जातो, त्यांचं प्रसन्न मुख पाहून, त्यांचे हसरे डोळे पाहून, मग आपण समजणं हा खरंच या ठिकाणी काहीतरी आहे बरं का, या ठिकाणी ज्ञान आहे, ही व्यक्ती म्हणजे विशेष आहे असं आपल्याला काहीतरी वाटतं। मग अंतरंगातला आपला जो भाव असतो हा पूर्ण विसरून जातो, आणि अशा संतांना पाहून आपल्याला प्रसन्नता येते। आता दुसरा गुण त्यांचा म्हणजे असा की जे संत आहेत किंवा सद्गुरू आहेत यांच्या बोलण्यामध्ये धर्माचं रक्षण ते करतात, धर्माचं रक्षण करतात। आता धर्माचं रक्षण म्हणजे काय, त्या ठिकाणी थोडक्यात थोडीशी गोष्ट अशी सांगते की तुकाराम महाराज आणि शिवाजी महाराज हे समकालीन होऊन गेले। तर तुकाराम महाराज
म्हणजे भक्ती आणि शिवाजी महाराज ही शक्ती. तर शिवाजी महाराज प्रत्येक वेळेला स्वराज्य स्थापनेचं जे कार्य करत होते, तर हे कार्य म्हणजे अर्थात तुकाराम महाराजांना फार आवडायचं. कारण का स्वधर्म त्यात आहे. आपलं राज्य म्हणजे यवनांचं राज्य उलथून टाकायचं आणि आपलं राज्य सुरू करायचं, हे तर संतांना आवडणार. त्याप्रमाणे तुकाराम महाराज ज्या ज्या वेळेला कीर्तन करायचे ना, तर त्या वेळेला ते शिवाजी महाराजांच्या कार्याचा आवर्जून उल्लेख करायचे. म्हणजे इतका उल्लेख करायचे की मग म्हणजे आवर्जून सांगायचे, तरुणांना प्रोत्साहन द्यायचे. म्हणायचे शिवाजी महाराजांचं जे कार्य आहे, आपलं स्वराज्याचं कार्य, तर स्वराज्यात आपल्याला आपलं रक्षण व्हायला पाहिजे किंवा आपल्या बाळाबापड्यांचं, तर तुम्ही काय करा तरुणांनो, सर्व शिवाजी महाराजांच्या सैन्यात मावळे म्हणून सैन्य जा आणि आपला स्वधर्म राखा. म्हणून मी आता असं म्हटलं की संतांचं जीवन म्हणजे धर्माचं रक्षण. पुढे दुसरा गुण असा आहे संतांमध्ये की त्यांच्या वाचेमध्ये वाचासिद्धी असते, तसं दृष्टीमध्ये महातेज असतं, त्या महासिद्धी असते. की एखादं नुसतं आपल्याला काही थोडीशी अडचण आहे, संतांची एखादी दृष्टी जरी त्याच्यावर पडली तर ते सगळं नाहीसं होतं आणि आपली दुःखही दूर होतात. तसं संत म्हणजे फार क्षमाशील आहे, त्यांना कशाचा राग वगैरे येत नाही. किती रागाचं जर उदाहरण सांगायचं म्हटलं तर क्षमाचं उदाहरण सांगते की क्षमा म्हणजे नाथांच्या अंगावर 108 वेळा तो एक मुसलमान थुंकला, तेव्हा त्यांची शर्यत लागली होती की यांना राग आणायचा. तर राग आणायचं म्हटल्यावरती त्यांनी मुद्दाम हे केलं होतं, म्हणजे आणि ठरवून केलं होतं की नाथ महाराज स्नान करून आले की हा माणूस थुंकायचा. असं दिवसभर सकाळपासून संध्याकाळपर्यंत 108 वेळा नाथांनी स्नान केलं. आपल्या अंगावर एखादी थुंकी जरी दुसऱ्याची उडली तर आपण किती बडबड केली असते, परंतु ते नाथ होते, आक्रोशही क्षमा. तर मग नाथांनी काही बोलले नाही, 108 वेळा सकाळपासून संध्याकाळपर्यंत स्नान केलं. आणि असं झाल्यानंतर शेवटी 108 वेळा तो माणूस खाली उतरून आला. म्हटलं अरे नाथांचे पाय धरले. तर नाथ काय म्हणतात, म्हणजे आक्रोश क्षमा, नाथ काय म्हणतात, अरे बाबा तू कशा पाय धरतो माझे, मीच तुझे चरण धरतो. तर तो आणखी रोषाळला तो माणूस. म्हटला नाथ असं म्हणू नका, मी फार चुकलो, तुमच्या मोठ्या संताची मी इतका म्हणजे अपराधी आहे, क्षमा करा मला. तसं नाथ म्हणाले क्षमा मागूच नको, कारण असं झालं की तुझ्यामुळे मी आज गोदामाईचं 108 वेळा स्नान केलं, की केवढं पुण्य मला लाभलं, तुझ्यामुळे झालं, म्हणून तूच पुण्यवान आहे, माझी क्षमा मागू नको. म्हणजे आक्रोशने क्षमा. संतांच्या जवळ क्षमा हा गुण ठासून भरलेला असतो. तसेच संतांच्या जवळ क्षमा, शांती, नंतर समता, मानवता, बंधुता, हे सगळे गुण संतांच्या जवळ असतात. वालवंटात एक मूल इतकं तडफडत होतं आणि ते गाढव सुद्धा, तर गाढवाला आणलेली गंगा त्यांनी पाहिली. वास्तविक गाढव म्हणजे ईश्वर विठ्ठल होता. विठ्ठलाने या संतांची परीक्षा पाहिली की खरं तर काय एवढ्या लांबून पुण्यकर्म करून जी गंगा आणली तर हा मला पाचतो का, म्हणजे खरंच हा संत आहे की नाही. तर तसं काही झालं नाही. नाथांच्या ठिकाणी पूर्ण शांती ब्रह्मच नाथांना म्हणायचे आणि त्याच्यामुळं त्यांनी ती गंगा गाढवाच्या तोंडात रुतली, पण त्याचे प्राण वाचवले. प्राण का वाचवले, तर तो हरी आणि माझ्या ठिकाणी असणारा हरी हा एकच आहे. म्हणजे प्राण हा एकच आहे, देव हा एकच आहे, ही जी भावना त्यांच्या ठिकाणी होती, त्याच्यामुळं त्या गाढवाचे सुद्धा प्राण त्यांनी वाचवले. हा क्षमागुण आहे संतांचा. मग मी असं सांगितलं, क्षमा, शांती, समता, बंधुता आणि मानवता, हे सगळे गुण संतांच्यात असतात. दुसरं असं सांगते सच्चित आनंद. म्हणजे काय सच्चित आनंद, कशा आपल्या देहामध्ये जो ईश्वर आहे, हरी आहे, तर आत्मचंडाशय आत्मसूर्य आहे. तर हा जर पाहायचा असेल ना, तर संतांचे चरणापासून कधी विलग होऊ नये. अखंड संतांची सेवा किंवा संतांचे चरण याच्यापासून कधी अलग व्हायचंच नाही. सतत त्यांचा सहवास आपल्याला जर लाभला तर आपला आत्मसूर्य, आत्मचंडाशय, सच्चित आनंद तोच आहे. मग तो आपल्याला निश्चित मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याच्याही पुढे असं जाऊन सांगते की ते जे उपदेश करतात आपल्याला, संतांच्या जवळ आपण जर राहिलो तर ते उपदेश करतात, वारंवार बारीक सारीक गोष्टी करून आपल्याला काही ना काही ते ज्ञान सांगत असतात. तर ते ज्ञान इतकं मौलिक असतं, फक्त आपल्याला आकलन करायची शक्ती आपल्याजवळ असावी. म्हणजे श्रवण शक्ती आपली अशी तरबेज हे पाहिजे, चाणक्य पाहिजे, की आपल्या ते लक्षात राहिलंच पाहिजे. म्हणजे संत वारंवार आपल्याला उपदेश देत असतात, मग तसं आपलं आचरण राहिलं पाहिजे. सच्चित आनंद आपल्याला जर मिळवायचा असेल तर संतांचे चरण, संतांचा सहवास अखंड आपल्याला लाभला पाहिजे. हे संतांचं लक्षण आहे. दुसरं असं आहे की संतांचे जे पंचप्राण आणि 10 इंद्रिय, संतांची 10 इंद्रिय आणि पंचप्राण हे निष्कपट बुद्धीने नित्य
काय ते वर्तन करीत असतात. की संतांची 10 इंद्रिय आणि पंचप्राण निष्कपट बुद्धीने वर्तन करीत असतात. म्हणजे तसे वागत असतात, अवघड काही नाही, तसे वागत असतात संत. आणि त्याच्यामुळे काय होतं, त्यांचं मन, संतांचं मन कसं झालेलं असतं, अमृताच्या धारेप्रमाणे सरळ पडतं, म्हणजे सरळ वागतं, सरळ राहतं. मग त्यामुळे काय होतं, त्यांच्या मनात आत एक आणि बाहेर एक असं कधीही संत वागत नाही. मग त्याच्याजवळ हे ईश्वर प्राप्तीचं अलौकिक ज्ञान आहे हे नक्की समजावं आणि स्पष्ट समजावं. आणि आपल्या बुद्धी अशा संताला ओळखण्याची आपल्याला शक्ती असावी. म्हणून सतत आपल्या सद्गुरूंचं, संतांचं निरीक्षण केलं तर आपल्याला जे हवंय, आपला आत्मसूर्य आपल्याला प्रगट करायचा, ईश्वर प्राप्ती करायची आहे. तर ईश्वर प्राप्तीसाठी खास उपाय म्हणजे संतांचे चरण किंवा संतांची सेवा. संत आणि सद्गुरू वेगळे नाही, हे म्हणताना म्हणतो आपण संत, पण आपले जे सद्गुरू आहे हे संतच आहे, हे मी पुढे सांगणारच आहे. तर त्यांची सेवा नित्य करावी आणि त्यांच्या सहवासात राहावे. संतांना राग कधी येत नाही हे मगाशीच सांगितलं. दुसरं गोष्ट म्हणजे अशी की संतांना एकांतवास फार आवडतो. तर एकांतवास असा आवडतो की ते पुढे मी सांगते की एकांतवास म्हणजे एकांत ठिकाण कसं असावं, आपल्या साधनेसाठी म्हणा किंवा साधनेसाठी एकांत ठिकाण कसं असावं, तर एखादा मठ असावा किंवा एखादी नदी असावी, ती झुळझुळ वाहत असावी, निळशार त्याचं पाणी असावं, किंवा ते त्या ठिकाणी नदीकाठी एखादं सुंदर मंदिर असावं. तर मंदिर कोणतंही असू शकतं, मोरयाचं असू शकतं, विठ्ठलाचं, दत्ताचं, तुमचं अजून शिवाचं, कोणतंही मंदिर असू शकतं. असं नदीकाठी एखादं मंदिर असावं, त्या ठिकाणी निरव शांतता तर असतेच मंदिरात, आणि असा एक आश्रम असावा, त्या ठिकाणी 4-2 आपले गाईगुरं असावी, त्याची हंबरणारी वासरं असावी. इतका सुंदर आश्रम असावा की नित्य आपल्याला सुद्धा तिथं राहावंसं वाटलं पाहिजे. एकांतवास सद्गुरूंना, संतांना आवडतो. तर अशा ठिकाणी सकाळच्या वेळेला भारद्वाज पक्षी गात असतात, म्हणजे कुंजन करत असतात, पक्षी कुंजन करत असतात, किंवा 4-2 मोर पण त्या ठिकाणी असतात. असा जो आश्रम असतो, इतका सुंदर आश्रमाचं ते वर्णन. आणि खरा जो संत वगैरे जो असतो त्याला असा आश्रम त्याच्या भक्तीसाठी आणि भक्तीसाठी, साधनेसाठी त्याला हवाच असतो, त्याला एकांतवास आवडत असतो. आणि अशा एकांतवासात सकाळच्या सुंदर पक्ष्यांची किलबिलाट त्याला फार आवडते. आणि हे सूर्याचे किरण त्या ठिकाणी पडले म्हणजे अशा संताला, महात्म्याला असं वाटतं नाही, ह्याचा आस्वाद घेणं काही वेगळंच आहे. गाईचं हंबरणं, वारसांचं बागडणं हे काही वेगळंच वाटतं. आणि मग त्या ठिकाणी असे संत निवास करतात, निवांत. कशासाठी निवास करतात, तर तो आपल्याला जे त्यांना एकांतामध्ये आपल्या आत्मस्वरूपाचं जे निरंजन स्वरूप आहे, त्या निरंजन स्वरूपाचं सतत ध्यान त्यांचं, म्हणजे बाकीचे किती व्यवहार जरी चालले असले तरी असा महात्मा आपल्या निरंजन स्वरूपात कायम आत्मस्वरूपात तो राहतो. म्हणजे त्या ठिकाणी त्याचं कायम लक्ष असतं. किती पण तो व्यवहार करू दे, काही करू दे, आर्थिक करू दे, काही उलाढाली करू दे, पण त्याचं शेवटी मन कुठे असतं, त्याच्या आत्मस्वरूपात असतं. आत्मानंद तो कायम घेत असतो. अशी ही सगळी संतांची लक्षणं आहेत. दुसरं म्हणजे संतांना कोणी निंदा केली, किती निंदा करू दे, त्यांना काहीच वाटत नाही, काही फरकच पडत नाही. त्यांना ते क्षमा करतात, आक्रोशवेळ क्षमा. का क्षमा करतात, तर संतांची बुद्धी ही फार स्थिर असते. स्थिर बुद्धीचं लक्षण म्हणजे संतांकडे निश्चितपणे स्थिर बुद्धी. असं बुद्धीमध्ये चलबिचल त्यांच्या होत नाही. भांडण झालं, काय करू, धडधड झाली जाते, असं झालं तसं झालं. मग आपण तर एखाद्याचं काय झालं, दिवसभर ते गप्प जे येईल त्याला सांगतो, अरे असं झालं तसं झालं. पण तसं संतांचं तसं होत नाही. जिथं जे झालं ना तिथंच ते विसरून झालं. दुसऱ्या क्षणाला त्यांची बुद्धी इतकी शांत असते. त्याच्यावरून समजावं तो स्थिर बुद्धी आहे. मग जो स्थिर बुद्धी आहे त्याला ईश्वराचं चिंतनाशिवाय त्याला काय दुसरं आठवणार आहे. म्हणून मी म्हटलं की संतांचे चरण हे कायम धरावे. हरी जर आपल्याला प्राप्त करायचं असेल, हरी म्हणजे आपलं आत्मस्वरूप आणि आपल्या ठिकाणी असणारं आत्मसूर्य चंडाश, याला जर आपल्याला प्राप्त करायचं असेल तर संतांचे चरण हे कायम जवळ करावे, संतांची सेवा करावी, सद्गुरूंची सेवा करावी. ही सगळी संतांची लक्षणं आहेत. कधीही त्यांना असं म्हणजे भांडण झालं किंवा निंदा केली, त्यांना काहीच त्याचा फरकच पडत नाही. ही मोठी सगळी संतांची लक्षणं आहेत. मग हरी प्राप्त करायचं आपल्याला आहे तर एकनाथ महाराजांनी याचं, एकनाथ महाराजांचा एक छोटासा अभंग आहे. त्या हरी जर आपल्याला प्राप्त करायचा आहे तर त्याच्यासाठी काय केलं नाही. एकनाथ महाराजांनी एक छोटासा अभंग रचलेला आहे, तो मी या ठिकाणी म्हणून दाखवते.
हरी प्राप्तीसी उपाय, हरी प्राप्तीसी उपाय, धरावे संतांचे ते पाय, धरावे संतांचे ते पाय, हरी प्राप्तीसी उपाय, धरावे संतांचे ते पाय, धरावे संतांचे ते पाय, तेने साधती साधने. कोणतं साधन साधायचं आपल्याला? ईश्वर प्राप्ती. ईश्वर प्राप्ती. ईश्वर प्राप्त कशामुळे होणार आहे? तर ध्यानामुळे. केवळ ध्यान आणि ध्यान. आता आपल्याला आपले सद्गुरू सांगतातच, मी काही जास्त तत्वज्ञान सांगायची गरज नाही, पण ध्यानानेच आपल्याला ईश्वर प्राप्त होणार आहे. आपला आत्मसूर्य आपल्याला ध्यानात, जितकं ध्यान जास्त तितक्या अनुभव जास्त आणि ईश्वर त्याच्या तितका जवळ असतो. तर साधती साधने, तुटती भवाची बंधने, तुटती भवाची बंधने, संताविन प्राप्ती नाही, संताविन प्राप्ती नाही, ऐसी वेद देते ग्वाही, ऐसी वेद देते ग्वाही, एका जनार्दनी संत. जनार्दन म्हणजे एकनाथ, एकनाथ महाराजांचा. एका जनार्दनी संत, पूर्ण करती मनोरथ, पूर्ण करती मनोरथ, हरिप्राप्तीसी उपाय, धरावे संतांचे ते पाय, धरावे संतांचे ते पाय. अशा ठिकाणी सगळी संतांची जी काही लक्षणं आहेत ती सगळी मी आपल्याला सांगितली. आता संतांचे गुण सांगायचे म्हणजे आक्रोशेने लक्षण, आणि एक सांगायचं म्हणजे संतांचा गुण ओळखते निरुते, म्हणजे स्पष्टपणा असतो या लोकांच्या जवळ. मग समोर त्याला बरं वाटो, भलं वाटो, बुरं वाटो, काहीही वाटो, पण जे काय आहे ते स्पष्टपणे ते सांगणार, म्हणजे त्यांचं मत, म्हणजे खरं मत सांगणार. संत कधी खोटं बोलत नाही, खरेच बोलणार, म्हणजे स्पष्टपणे निरुते. एक खरं ज्ञान त्यांच्याजवळ असतं आणि त्यांचं स्पष्ट व्यक्तेपणा त्यांच्याजवळ असतं. आता मी त्यांची ही उदाहरणं सांगते की उदाहरण असं आहे की एकदा काय झालं म्हणजे आता ह्याच्यात एक अजून एक सांगायचं राहिलं की संतांचं चराचरात ते ईश्वर पाहतात. चराचरात म्हणजे अगदी किड्यापासून ब्रह्मदेवापर्यंत ईश्वराला पाहतात. आणि हे ईश्वराला पाहणं नुसतं किड्यापासून ब्रह्मदेवापर्यंत हे त्यांचं थेट ईश्वराशी अनुसंधान असतं, म्हणजे प्रत्यक्ष देवाशी. तरी त्याची एक गोष्ट तर मी सांगते की प्रत्यक्ष ईश्वराचे अनुसंधान कसं असतं ते मी सांगते. विचाराचारां सगळी पंचमहाभूत या संतांना सगळी अनुकूल असतात. एक असं एक उदाहरण सांगते की एकदा करायला असं आम्ही दोघं होतो, खूप पाऊस रात्रीचा पडायला, इतका पडायला लागला, विजा कडकडायला लागल्या. आम्ही दोघं चौघच होत होते आणि ते भयानक रौद्र रूप होतं. आणि मग आम्ही सगळे जागतच बसलो, झोपच येईना. बसलो ते लाईट गेलेले, तर दिवा लावलेला, महाराज, आई, मी आणि मी सविता आम्ही बसलो. बरं रात्रीचे 1:30 वाजायला आहे. पण शेवटी आईने काय केलं, आईने आईची प्रार्थना केली. ते थोड्या वेळ 5-10 मिनिटात तो जो विजेचा कडकडाट होता तो नाहीसाच झाला. आईने प्रार्थना केली, बाबा तू पड, पण एक खडखडाट करून आम्हाला भीती दाखवलं होतं. ते पण थोड्या वेळात, म्हणजे मला थोडक्यात हे सांगायचं की पंचमहाभूत सुद्धा संतांच्या स्वाधीन असतात. ते संतांनी म्हटलेलं म्हणणं पंचमहाभूत ऐकतात हे मला सांगायचं. तर अशा रीतीने तो पावसाचा विजेचा इतका खडखडाट होता, तो सगळा थांबला आणि शांत पाऊस पहाटे 4 वाजेपर्यंत. आईने सांगितलं तू पड, हुशार पड, मला काहीच आहे, पण हे जे रौद्ररूप आहे हे तुझं आवड. मग त्याप्रमाणे बरोबर ते सगळं थांबलं. पाऊस अगदी रात्रभर पडला, आम्हाला त्याचं काही वाटलं नाही. पण 2 वाजेपर्यंत इतका भयानक, म्हणजे आम्ही असं जागतच जीव कुठे धरून ते वाजतच होतं तसं, त्याच्यामुळे भीती वाजत होती. असं म्हणजे काय संतांचं म्हणणं हे पंचमहाभूत ऐकतात हे थोडक्यात मी सांगितलं. आता ते हे सांगायचं मला की ईश्वराशी त्यांचं कसं अनुसंधान असतं. चराचरात ते ईश्वर पाहतात आणि ईश्वराचं डायरेक्ट विश्वशक्तीशी त्यांचं अनुसंधान असतं. तर विश्वशक्तीचं कसं अनुसंधान असतं ते सांगते. तर एकदा काय झालं, आपले हे मोरगावचे गोसावी मोराया गोसावी होते, तर हे कायम वारी करायचे मोरगावचे. कायम म्हणजे वयाच्या 58व्या वर्षापर्यंत त्यांनी अखंड वारी केली.
पण पुढे पुढे जसं वय हे झालं तर मोरगाव ते चिंचवड भरपूर अंतर आहे. तर एवढं त्यांना जावायचं, एकदा गेले तर जरा जायला उशीर झाला. उशीर झाल्यानंतर मंदिर तिकडं पुजारी बंद करून गेला. बंद करून गेल्यामुळे कसं गेले तर मंदिराच्या बाहेरच बसल्यानंतर त्यांना वाईट वाटलं. अरे मी इतका आलो मी तर मोरयाच्या ह्याच्यासाठी आलो मी देवासाठी, आणि मंदिर बंद तर आता मी इथं बसून काय करू. मोरयाचा धावा केला, मोरया तुझ्यासाठी मी आलो, तुझ्यासाठी मी आलो, मला तू दर्शन दे, मला बाकीचं नाही काय माहिती. तर ती काय झालं की कुलपं आपोआप अशी गळून पडली. कुलपं गळून पडली. मोरया कसं बाहेर बसलेले आत गेले आणि देवासमोर जाऊन बसले. बसल्यानंतर त्यांनी काय प्रार्थना करायची ते केलं. पण ते मोरयाला म्हणाले, मोरया आता मी इतकं थकलो, मला हे सारखं चालणं होत नाही, तर तू आता मग काय करू मी. तर मोरयांचे शब्द त्यांना आले की तू कर असं कर की तू आता इकडे माझ्याकडे येऊ नकोस, मीच तुझ्याकडे येतो, मीच तुझ्याकडे येतो भक्ताकडे. कारण मला आता तिथं म्हणजे तुझ्याकडून इतकी माझी सेवा झाली, तुझ्यासाठी मी येते असं म्हटलं. मग तू काय कर, तू उद्या कर, ते गणेश कुंड आहे गणेशाने निर्माण केलेलं, तर मग मी तिथे तू स्नान कर, तांदळावर टाक, मी तुझ्या हातात येईल आणि तो मी चिंतामणी असेल तर तू चिंचवडला स्थापन कर आणि तिथं त्याच्यातच मी आहे, तर तू इकडे काय तर येऊ नको. मग हे काय झालं, भक्तासाठी मोरया त्याच्याकडे गेली. तद्वत या ठिकाणी मला असं सांगायचं आहे की आईंचा अलौकिक भक्ती, इतकी अलौकिक भक्ती झाली म्हणजे त्याची आपल्याला कल्पनाच करत नाही. आपल्यासारखेच त्या सामान्य होत्या, प्रपंच सांभाळला, बाकीचं सगळं तुम्हाला माहिती आहे. पण भक्ती ही कशी करावी किंवा अलौकिक जी भक्ती झाली त्यांच्याकडे म्हणजे एवढ्या त्या भक्तीमुळेच ईश्वर प्रसन्न झाला. आणि त्या टेकडीवरती ईश्वर स्वतःहून तिथे आले. राजेश्वर स्वतःहून आले आणि सुरुवातीला ज्यावेळेस टेकडी मिळाली, काही हे नाही काही नाही, तर दैवते सगळं चालून आलं, टेकडी मिळाली. तिथं मग ध्यान करायचे, गणपतीचंच दर्शन नाही पुष्कळ ना, म्हणजे आम्ही सुद्धा ते त्याच्या आधी गेलो पण गणपतीचं दर्शन आहे. पुढे असं झालं की आईनं वाटलं नाही गणपतीचं दर्शन होतं, इथं गणपती स्थापन करा म्हणताना त्याचं पण गुरुजींनी लगेच सांगितलं ध्यानात जाऊन अशा दुकानात जा की आपलं पंचधातूची जी मूर्ती आहे ती आणून इथं स्थापन करा गणेश. मग ती गुरुजींनी हे सांगितलं. म्हणजे प्रत्येक क्षण म्हणजे सतत विश्वशक्ती, ही विश्वशक्ती आहे, विश्वाचा नियंता आहे मोरया. हे सतत सद्गुरू संत मोरया वेगळे नाही, पण यांनी प्रत्येक वेळोवेळी त्यांना सांगितलं. मग ती गुरुजींनी सांगितलं ती पंचधातूची मूर्ती न्या, ती स्थापन. त्या दुकानात गेले हे दोघं बरोबर फक्त जशी ध्यानात दिसली तशीच मूर्ती ती नेऊन पहिल्यांदा स्थापन केली. ती मूर्ती स्थापन केली, ती पण इतकी नवसाय पावत होती लोकांना, सगळं काय व्यवस्थित. आणि पुढं एवढं म्हणजे असं झालं की राजेश्वरांचं हे त्या ठिकाणी येणं झालं. म्हणजे तो लोक फारच मोठा आहे, त्याचं एवढं काही सगळं सांगू शकत नाही. तर राजेश्वर त्या ठिकाणी कशासाठी आले, तर भक्तासाठी आले. म्हणजे भक्ताची एवढी अलौकिक भक्ती, म्हणजे त्या भक्तीला प्रसन्न झाले राजेश्वर आणि त्या भक्तासाठी आहे. तर ते कुठून आले, तर खाली जमिनीतून आले. म्हणून त्या टेकडीला इतकं काय महत्व आहे. ती साधी टेकडी नाही, अलौकिक टेकडी आहे. आणि त्या टेकडीचं इतकं काय महत्व आहे ते एका दिवशीच्या पहाटेच्या ध्यानामध्ये त्या टेकडीचं त्या अलौकिक महत्व भक्ताला या वर्णन आलं. तर ते मी 2 मिनिटं जरा म्हणून दाखवते. म्हणजे भक्तासाठी देव काय करतो बघा, नाही की नाही. भक्तासाठी धावून आला देव. पाताळ लोक काय गद्यात हे पाताळ लोकीची मूर्ती वसती केली ये नव्हे. तर आता पाताळ लोक म्हणजे जमिनीतूनच ते आले म्हणून, आणि पाताळ लोकात गणेशाची मूर्ती आहे म्हणून त्यांनी सांगितलं. आणि वसती केली ये नव्हे, त्याला म्हणतात विनायक नगरी. या विनायक नगरीचं सुद्धा एक नावाचा असा किस्सा आहे की गणेश मूर्ती निघाली पहिल्यांदा आईने जी स्थापन केली होती. तर आम्ही काय एसटीने वगैरे जायचं तर कंडक्टर विचारायचं कुठं उतरायचं, तर आम्ही म्हणायचो की तर गणेश आता निघालेत ना बांदलवाडीच्या पुढचा स्टॉप असं सांगितलं. स्टॉपला काय नाव नव्हतं. तर ते कंडक्टर काय हां म्हणजे गणेशवाडी का, तर मग ते गणेशवाडी नाव पडायचं. तर गणेशवाडी ऐकल्यावर आईनं कसं तेच झालं, गणेशवाडी नाही, मग आईने नाव दिलं विनायक नगरी. आणि मग ते बरोबर भक्तांच्या तोंडात आता म्हणजे ते लोक म्हणतात हां विनायकपुरम म्हणू लागले. तर विनायकपुरम असं हे नाव ते रूढ झालं. म्हणजे नाही तर लोक लागले होते आपले
गणेशवाडी जसं सगळ्या वाड्या आहेत ना आजूबाजूला तसे गणेशवाडी बनायला लागले. पण आईच्यामुळं त्याला नाव ते विनायकपुरम पडलं. श्रीमंत राजा राजेश्वर नामदायांचे मोठी गोंडस व राजस सादरी मूर्ती, राजविद्या व ध्यानयोग पद्धती मोठ्या भक्तिभावाने प्रेमल मूर्ती. परिसर मोठा पुण्य पावन सर्व देवदेवता दर्शनाचे. केदारनाथ आणि महाविष्णू इथेच असते. तर तिथं जे स्वयंभू लिंग आहे, पूर्वी पण एक गीत आलं होतं मला, तर त्यांनी सांगितलं की मै केदारनाथ म्हणजे ते हिंदीतलं गीत, तर मै केदारनाथ होणार. आणि आपल्या मते त्यांनी म्हणजे आता तुम्ही बरेच जण गेला असाल केदारनाथला वगैरे, तर तिथे जसं केदारनाथचं जसं लिंग वगैरे आहे ते तसंच सेम लिंग हे आहे, म्हणून त्यांनी सांगितलं मै केदारनाथ. पुढे आणि महाविष्णू, तर महाविष्णूचा पण एक किस्सा असा आहे की महाविष्णू त्या ठिकाणी म्हणजे जे आपलं शमी आहे ना, तर शमीचा जे पुढचा वृक्ष आहे तो हिरवागार वृक्ष आहे. तर आईंना खूप कुतूहल वाटायचं की हा हिरवागार वृक्ष आहे तो कशाचा आहे, म्हणजे काय त्याचं नाव काय आहे, का औषधी आहे, आपल्या इथं आलाय का. मग त्याचं फार लॅबोरेटरीत जाऊन त्याचं संशोधन केलं. तर ते लोक म्हणले आम्हाला काय माहीत नाही हा कसला वृक्ष नाही, तर काय नाव. एक दिवशी ध्यानात असं बघितलं तर त्या वृक्षाने सांगितलं की मी इथला नाहीच आहे, मी कर्नाटक साईडचा आहे आणि माझं नाव पिंपळवडनेर आहे, म्हणजे पिंपळ वृक्ष. तर मी पिंपळ वृक्ष जो आहे तर मी महाविष्णू आहे आणि महाविष्णू असून मी आपल्या राजेश्वरांच्या म्हणजे गणेशाच्या दर्शनासाठी मी तिथं आलेला आहे. आणि खरोखर ते दक्षिणेकडे ना ते तसे वृक्ष आहेत असे एका माहितीगार व्यक्तीकडनं समजलं. मग त्यांनी त्याचं नाव सांगितलं म्हणजे पिंपळवडनेर. तर पिंपळवडनेर म्हणजे पिंपळ वृक्ष. मग त्या वृक्षाच्या निमित्ताने श्री गणेशांना दर्शन घ्यायचं म्हणून प्रत्यक्षात महाविष्णू तिथं उभे आहे, म्हणून हे गीतात शब्द आले केदारनाथ आणि महाविष्णू इथेच असेल. साक्षात अन्नपूर्णा आणि श्री लक्ष्मी इथेच अवतरले, म्हणून या भूमीला देवभूमी बदल सगळे देवदेवतांचं तिथं राहणं आहे. एकदा आम्ही असं पहाटेचं उठलो होतो आम्ही दोघे जणी, तर आणि त्या दिवशी तर लाईट गेलेली होती, 2-3 दिवस लाईटच नव्हतं. आम्ही बरेच दिवस तिथं अशा काढतो की लाईट नाही पाणी नाही पण राहतो. तर तसं काय म्हणजे आम्ही राहिलो. एका रात्री उठलो म्हणजे बाहेर जायचं बाथरूमला म्हणून उठलो, तर आपण जे वर चढतो ना त्या पायऱ्यापासून म्हणजे ती जी भिंत आहे शाळेची तिथं पूर्ण तेज होतं, इतकं पांढरं पिवळं ते निम्म्या रात्री आम्ही बघितलं. म्हणजे तिथे इतकं दिव्यत्व आहे आणि हे दिव्यत्व कुणामुळे तिथं प्राप्त झालं तर या संतामुळे प्राप्त, म्हणजे प्रेमल माऊली. आता पूर्वीचे तर संत आपण सगळे बघितले, किती संत होऊन गेले, ज्ञानेश्वर झाले, हे झाले, ते सगळे संत म्हणजे वाचतो आपण, पण प्रत्यक्षात काय कोणाला बघितलं का त्यांचे वर्णन आपण आहे. मग प्रत्यक्षात आता साक्षात कोण आहे, आपले सद्गुरू आहे. मग सद्गुरू हे नुसते सद्गुरू नसून ते संत स्वरूपच आहे, हे मला या ठिकाणी सांगायचं आहे. पुण्य पावन क्षेत्र हे सद्गुरू प्रेमल माऊली इथेच अवतरले. त्यांच्या पदस्पर्शाने भूमी पुण्य पावन झाली, कारण भमतेज आणि भूस्वानंद स्वामी इथेच प्रगटले आणि प्रेमल माऊलीने सगळ्यांना दाखवलं. ते भमतेजाचं सुद्धा एकदा सांगितलं की एकदा आपण शिबिराला तिथे सगळे जमलो होतो, इतकं टेकडीवर तेज आलं, इतकं आलं की आपल्या शंकरने राजेश्वरांचा फोटो म्हणून काढायला, तर तिथं फोटो नव्हताच, म्हणजे राजेश्वरांची मूर्ती दिसली नाही. प्रत्यक्षात तेज म्हणजे तेज म्हणजेच ईश्वर आणि ईश्वराचं ते रूप आहे. मग आपण आत्मस्वरूपात जे आपण म्हणतो की नाही चंडाश्व आहे, तर ते चंडाश्व म्हणजे काय, तेज रूप आहे ईश्वर. मग तो ईश्वर त्यात आपल्याला राजेश्वरांना दाखवलं. आता भमतेज म्हणजे कसं आहे, तर हे भमतेज म्हणजे असं आहे. आता कित्येक वेळा साधे यांचे फोटो जरी काढले ना तर प्रत्यक्षात आईच्या भोवती व्यासपीठाभोवती तिथे सुद्धा कितीतरी तेज दिसतं आपल्या डोळ्यांना. म्हणजे हे भमतेज म्हणजे मी कसा आहे, ईश्वर कसा आहे, राजेश्वरांनी आपल्याला दाखवून दिले. अशा रीतीने संत म्हणजे काय, हल्लीचे संत म्हणजे प्रेमल माऊली कशा आहेत हे मी थोडक्यात सांगितलं. आता संतांची काही उदाहरणं सांगते. तर पहिलं एक उदाहरण आहे ज्ञानेश्वर माऊलींचं. तर ज्ञानेश्वर माऊली 8-9 वर्षाचे असतील त्यावेळेला, तर म्हणजे आक्रोशविना क्षमा संत कसे करतात, हे छोटंसंच एवढं मूल आणि त्यांना तर काही उपायच नव्हता, क्षमा म्हणून खायचं. मग एकदा काय झालं, असेच ते गेले आपले निवृत्तीनाथ गुरु, ते थांबायचे आणि आता धाकटे दोन तर काही जाऊ शकत नाही. मग मामुली भिक्षा मागायला जायचे आळंदी किंवा आळंदीचा परिसर असं गेले. एकदा जाता तो विसोबा खेचर जो होता तो कायम त्यांच्या म्हणजे ह्याच्यावरच बसले, जसा मानगुटीवर बसले जात
म्हणजे काहीतरी विचित्र त्यांचं करणार. तर असं माऊली चालले, एका बाईने त्यांना भिक्षा घातली. कसं काय त्या विसोबा खेचरने पाहिलं, ताबडतोब पुढे गेला, खांद्याची दोरी हिसकून काढली. जे काय मिळालं होतं ते सगळं जमिनीवर सांडलं. जमिनीवर सांडून ते पायाने तोडलं. माऊलींना इतकं वाईट वाटलं की थोडंफारच मिळायचं, त्यांना कोणी जास्त भिक्षा घालत नव्हतं. जे काय मिळालं ते चौघं भावंडात ते शिजवून खायचं, असा तो काळ होता. तर त्यांना इतकं वाईट वाटलं, पण काही बोलले नाही. हा एवढा 25 वर्षाचा माणूस, माऊली इतके लहान 9 वर्ष, काय बोलणं. तसेच गेले घरी निवृत्तीनाथावर, खूप रडले. पण आता ते गुरु सगळे शांत, सगळेच शांत, म्हणजे काही कोणी बोललं नाही. काय पुढे असं घडलं की मग एकदा मुक्ताबाई म्हटली, दादा आपल्याला मांडे करायचे. हो का म्हणायचं, तर जाऊन खापर आण. म्हणजे ही गोष्ट ते विसरले. परत ते तिला ते खापर आणायला लागलं, म्हणजे तवा आणायला लावलं. तर ते विसोबा खेचर नेमका टपकलं पुढं, आणि ते घेऊन मांड्याचं ते खापर घेऊन त्यांनी काय काय न मुक्ते काय घेऊन चालली. ती सांगितलं आम्हाला मांडे करायचे. बघू बघू ते घेऊन ते सगळं खाली तुडवलं आणि फोडूनच टाकलं. तिच्या मुक्ताबाई सुद्धा रडत निवृत्तीनाथांनी तिची कशी तरी समजून आली. पण झाली काय गोष्ट की आपल्या ज्ञानेश्वर माऊलींनी काय केलं, तिचं म्हटले मुक्ते रडू नकोस, तुला खायचेच ना मांडे, तू करता येईल. मग तेवढं ज्ञानेश्वरांचं सामर्थ्य, योगाचं सामर्थ्य, म्हणजे तेवढं ते संत, म्हणजे सगळं त्यांचं झालेलंच होतं. योगाचं सामर्थ्य काय असतं ते त्यांनी त्यावेळेला दाखवलं. वनवय झाले, पाठीतून जो अग्नीत प्रज्वलित केला, आणि त्या अग्नीवरती मुक्ताबाई सगळे मांडे घातले. मांडे, आणि ही गोष्ट नेमकी विसोबा खेचरला फजिती बघायची होती त्यांची. आता हे ना मांडे खायचे ना, बघू कसे खातात, म्हणजे वाईट बुद्धी, विचित्र वाईट बुद्धी. तर पण झालं उलटं. विसोबा खेचरने त्याने ते बघितलं, आणि हे खरंच मांडे करून खाता येत नाही. मग त्याला त्याच्या वागण्याचा पश्चाताप झाला, आणि येऊन त्याने मग ते सगळे मांडे झाले, सगळं झालं, आणि झटकन त्या दारातून आत आला, आणि माऊलींचे चरण झाले. आणि महाराज मी चुकलो, तुमची योग्यता कुठे आहे, आणि मी काय करत होतो, म्हणजे आणि त्यांचे चरण धरले, क्षमा मागितली. आपण तर असा कोण घरात आला असता तर आपण बाहेर पहिला हाकलला असता अशा व्यक्तीला, की तू आमच्या वाईटावर आहे ना, कोण घरात येऊ देईल का अशा व्यक्तीला. पण माऊली होते, आक्रोशनी काही बोलले नाही. वाईटावर आहे म्हणून त्यांना वाटतं, संतांना असं कोणी वाटत नाही वाईट. तेच सांगितलं, म्हणजे हे मी आपलं सांगितलं की जर आपल्याला कळलं असतं की हा माणूस आपलं वाईट इच्छितो, आपण त्याला येऊ देणार नाही. पण संत तसे नसतात. संतांनी आपल्या ज्ञानेश्वर माऊलींनी काय केलं, त्याला क्षमा केली, आणि परत काय सांगितलं, त्याला परत पुढे अनुभव दिला. नंतर त्याला त्याचा योग्यता केली, म्हणजे त्याला सगळे साधना शिकवली, त्यांना आत्मसाक्षात्कार झाला. आणि हे विसोबा खेचर पुढे इतके मोठे झाले की पुढे ते नामदेवांचे गुरु झाले. मग ह्याला म्हणतात आक्रोश विलक्षण. नामदेवांचे गुरु झाले म्हणजे केवढं ज्ञान त्यांना झालं. परत म्हणजे आक्रोश विलक्षण. म्हणजे संत असे असतात की कितीही अपराध केले तर ते मनावर घेत नाही. हे ज्ञानेश्वर माऊलींचं मी उदाहरण सांगेन. आता पुढे एक दुसरं असं उदाहरण सांगायचं मला, की आपले तुकाराम महाराज, आपलं नाथांचं सांगते. नाथ करायचे की लोकांनी कीर्तनाला यावं, आपलं कीर्तन ऐकावं, आणि आपण जे ज्ञान सांगतो ते ऐकावं. म्हणून नाथांना अशी फार ओढ होती सगळ्या लोकांना ज्ञान शिकवण्याची. मग ते रोज रात्री कीर्तन करायचे. तर एकदा काय झालं की दिवसभर काम करून एक वडारी दारावरून चाललो. तर आता हे बिचारे श्रमजीवी दिवसभर काम केले, दारात जायला लागले. तर त्यांना म्हणजे एका बाईला वडाऱ्याच्या बायका विचार काय म्हणे, तर काय. त्या बाईने सांगितलं, बाबांना लई शिकले आणि इतकं चांगलं ज्ञान सांगतो, आणि ते ऐकावंसं वाटतं. आणि झालं की पासा साखऱ्या बी देतो. वडारे वाटलं बरं झालं, साखऱ्या तर मिळेल, ऐकवलं का नको. ह्यांनी काय केलं, म्हणजे बस इथं बसले. पण नवरा काय म्हटला, अगं इथं मागं नको बसायला, साखरा संपून जाईल आपल्या जवळीपर्यंत, चल पुढं. असं म्हणून हळूहळू गर्दीतनं फार पुढं गेले, नाथांच्या समोर गेले. समोर बसायला पण जागाच नाही, ही रे सगळी मुंगीसारखी. तर मग एका बाजूला थोडीशी जागा होती. तर हे नवरा बायको तिथं जाऊन बसल्यानंतर त्यांना झोप यायला लागली. इतकी झोप यायला लागली तर नवरा म्हणला, जरा झोप काढ, झोप झाल्या जाऊ साखऱ्याला. तर ती म्हटली, इथं नको झोपायला, सगळे आपल्याला नाथडतील, आपण काय करू, तिकडे त्या पथारी दिसती त्याच्यात जाऊन झोप. त्या कोपऱ्यात जाऊन तो नाथांचा पलंग होता, त्याच्यावर जाऊन दोन्ही झोपले, वडारी आणि वडारी, अंगावर फाटकी वस्त्र वगैरे, आणि झोपले त्यांना झोप लागून गेली.
आणि थोड्या इकडे नाथांचं कीर्तन संपलं, सगळं झालं, माणसं साखरे घेऊन गेली, यांना कुठं जाय. आणि मग त्यांचा तो उद्धव होता गिरिजाबाईंचा माहेरून आणलेला, म्हणजे की नाथ त्यांना भाऊच मानायचे. तर तो उद्धव आला, तो नाथांची सगळी सेवा अगदी मनापासून करायचा. तो म्हणताय आता नाथांना झोपायचंय, मग त्यांचा तो आपला हे पलंग होता, तो म्हणला नाही सगळं स्वच्छ करायचं. गेला मग चादर वगैरे स्वच्छ करून उशी हे पाणी वगैरे ठेवायचं तांब्या, त्याच्यासाठी तो उद्धव पुढे गेला. उद्धव पुढे गेला, मग त्याने त्या समयाच्या वाटी मोठ्या केल्या आणि बघतो पलंगावर पडत, अरे हे कोण झोपले इथे, आणि फाटक्या कपड्यातले कोण आहेत काय नाही. त्याने काय केलं, त्याला इतका राग आला ना त्या उद्धवानी त्या वडाऱ्याचा खांदा झाला, खासकन खाली पडलं आणि इतका जोरजोरात बोलू लागला, असं तसं तसं असं, म्हणजे खूप बडबड. आणि त्याची ती बडबड ऐकून ती वडारी उठली. ती म्हणली, बाबा साखऱ्या आणला काय रे, ह्याच्यात घाल माझ्या पदरात, भुईवर सांग पदरात आहे. त्या उद्धवला असं त्याला हसव करणं मार होतं काय याला. तर तेवढ्यात काय झालं, नाथ तिथे आले. नाथ आल्यानंतर नाथांनी काय केलं, उद्धवाने मारायचं पण हात खूप, उद्धवाने खूप बडबड केली की महाराजांचा पलंग आहे, तिथं तेजस्वी किरण आहे. आता हे आपल्याला कळतं, सामान्य लोकांना काय कळतं, सामान्य लोकांसमोर बसलं म्हणून काय झालं असं म्हणतात. तर तसं नसतं, ते दिव्यत्व जे असतं. आता आपल्याला हे सगळा अभ्यास करून जरा माहीत आहे. मग तो नाथ तिथे आले आणि नाथांनी उद्धवांना मारायला हात वर केला होता, तर नाथांनी तो वरच्यावर पकडले. म्हणजे उद्धवा काय गडबड आहे, तर म्हणे अहो हे असं झालं नाही, तसं सगळं त्यांनी कथा सांगितली. तर नाथ म्हणले, उद्धवा मी आज जे कीर्तन सांगितलं की भूतदया कशी करावी, किंवा प्रेम एकमेकावर कसं करावं, प्राणीमात्रावर प्रेम कसं करावं, समता कशी करावी, मानवता धर्म काय आहे, हे सगळ्यावर मी कीर्तन केलं. ते म्हणजे माझा सगळा उपदेश फुकटच केला असं नाथ म्हणतो. तर उद्धव म्हणला, महाराज ते कीर्तन होतं, कीर्तन ऐकायला मला खूप छान वाटलं, पण हे प्रत्यक्ष आहे आणि हे आमचं जर असतं आम्ही सहन केलं असतं, पण तुमचा उपमर्दन आम्ही सहन करणार नाही. म्हणजे तुमच्या बेडवर एक झोपला ना, नाही म्हणे मला, मी नाही सहन करू शकत, मला फार राग आलाय. नाथ म्हणाले, असू द्या, तू शांत बस, आक्रोशेन क्षमा. म्हणजे ह्याला कोण क्षमा करेल का? आपल्या जर आपल्या माऊलींच्या जरी गादीवर कोणी हात टेकलं तरी आपल्याला राग येतो म्हणा. तेच ती अवस्था त्या ठिकाणी होती. मग काय झालं, थोड्या वेळाने मग तेवढ्या गिरिजाबाई आल्या तिथे, नाथांच्या पत्नी. त्या आल्या तर नाथ महाराजांनी त्यांच्याकडे पाहिलं, म्हणजे हे बघा, मी आता असं सांगतो, हे दोन पाहुणे आपल्याकडे आले, तर ह्यांचं काय करा, उद्या ह्या बाईला लुगडं चोळी द्या आणि बाबाला पाकुट बांधा आणि त्यांना चांगलं गोडधोडाचं जेवण करा, मग त्यांची बोलवण करा. हे संत करू शकतात, आक्रोश विनक्षम. हे आपण तर नाही करू शकणार. आपण भरपूर ज्ञान वाचू, काही करू, पण संत ते संत. म्हणजे काही आरडा नाही, ओरडा नाही, आपल्या बेडवर कोण बसलं म्हणून त्याचंही काही वाटलं नाही. आणि आक्रोशविन क्षमा हा मुद्दा या ठिकाणी असं स्पष्ट होतो की संतांनी, म्हणजे नाथांनी न रागवता उलट त्यांचं सगळं गोड धोड घालून साडी चोळी देऊन त्यांचं बोलवण केली. ती झाली आक्रोशविन क्षमा. आता एक मला तुकाराम महाराजांचं उदाहरण असं सांगायचं आहे. तुकाराम महाराजांच्या सेवेकरी म्हणजे टाळकरी उभे राहायचे पाठीमागे. तर त्याच्यात एक गणेश होता, गणेश नाव होतं त्याचं, जातीने कसा होता. तर तुकाराम महाराज नेहमी, म्हणजे बरेच त्यांचे जे टाळकरी होते, तर तो त्यांनी पण तुकाराम महाराजांचा अनुग्रह वगैरे घेतलेला होता. तर तो अनुग्रह घेतलेला होता आणि त्याला इतकं सगळं आवडायचं, भजन कीर्तन भरपूर आवडायचं. तर त्या मग एकदा काय झालं, तर ती जी कासारी नव्हती ना, ती रोज अशी बसायची कीर्तन ऐकायला. तर तिच्या डोक्यात निराळेच विचारायचे. तिला असं वाटायचं, हे तर हे झाला संत तुकाराम महाराज, त्यांनी सोडलाय प्रपंच आणि माझ्या नवऱ्याला हा ना दिला होता. म्हणजे उद्या जर हा मला सोडून गेला तर माझं कसं होईल, हे बुद्धीत तिचा विचार, त्या काचारीचा. म्हणजे नाही, आता ह्या तुकारामाला चांगलं हेच घडवलं, दलच घडवलं आहे, काय करावं काय करावं, बरेच दिवस तिने विचार केला. मग एक दिवशी तिने काय केलं, आपल्या नवऱ्याला सांगितलं, तुम्ही असं करा, तुकाराम महाराजांना आपल्या घरी जेवायला बोलवा. तुकाराम महाराज साधे विचारे, साधे भोळे, म्हणजे असं त्यांच्या वागण्यामध्ये काही हे नसायचं चक्क. संतांच्या वागण्यामध्ये तसं नसतं, हे खूप सरळ मनाचे असतात. मी मगाशी सांगितलं, मन कसं असतं, अमृताच्या धारेप्रमाणे सरळ असतं. त्यांच्या बुद्धी निष्कपट बुद्धी असते, आत एक बाहेर एक, असं कधीच ते वागत नाही. तसे तुकाराम महाराज. मग त्यांनी काय केलं, गेले त्याच्या घरी जेवायला गेले. वाड्याचं दार होतं, दुपारचा समय जेवायला बोलवलं म्हणून गेले. आपले वीणा ती खांद्यावर
जाऊन दारात उभे राहिले, भाड्याच्या दारात होते, आत पण गेले नव्हते. ह्या बाईने ती पाळतच ठेवून होती की कधी ते दारात येतात. आणि ते आल्याबरोबर हिने माडीवर राहत होती, माडीवर एवढं उकळतं पाणी ठेवलं होतं पातेल्यात उकळायला, फार 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 पाणी उकळतं. महाराज समोर दिसले बरोबर हिने माडीवरून ते उकळतं पाणी दिलं महाराजांच्या अंगावर फेकून. इतकं आणि दुपारची वेळ काय अंगाची लागलाई झाल्याचं. आपल्या तव्याने एवढंसं कुठं भाजलं, 2-2 दिवस त्याच्या आगावर त्या संतांच्या अंगावर एवढं पाणी फेकलं तर एकदम त्यांना हे झालं ना, भाजलंच असणार ना, तळमळला जीव. तर लोकांनी ताबडतोब बाजूला नेलं, त्यांची सेवा केली, कोणी तूप लावलं, कोणी लोणी लावलं, कोणी वारा पंखा घातला. आणि पुढचं असं सांगायचं गोष्ट म्हणजे तर एवढ्या सगळ्यानंतर तुकाराम महाराज काय म्हटले, हे बघा जाऊ द्या, झालं ते झालं, पण त्या बाईलीला कोणी बोलू नका. त्या बाईलीचं का बोलू नका, तर मागच्या जन्मी मी तिचा असाच काहीतरी अपराध केला असेल म्हणून तिला तशी बुद्धी झाली माझ्या अंगावर पाणी फेकण्याची, म्हणून तुम्ही बोलू नका, आक्रोश विलक्षणा. म्हणजे काही संताप तर व्यक्त केलाच नाही आणि ह्याला म्हणतात आक्रोश विलक्षण. ही संतांचं वागणं सरळ साधं. ते रामेश्वर भट्ट किंवा मुंबाजी हे सुद्धा असं, मुंबाजी तर फार द्वेष करायचा. तर मुंबाजी इतकं द्वेष करायचा तर चिंचवडचा राहणार महाराजांच्या, आणि तो अंगारे दुपारी असं सगळं करायचा. तर एकदा काय झालं, असं अंगारे दुपारी करायचा, मग त्याच्याकडे मिळकतीमध्ये जरा त्याला कमी होऊ लागली. म्हणलं कसला हा तुकाराम महाराज, एकदा जाऊन तरी बघू. मग ते चिंचवडला आपल्या देऊला गेला, महाराजांच्या शेजारच्या बाहेर राहिला. मग तो सगळं वर्तन करायचा महाराजांचा. महाराज काय कीर्तनातच बोध करायचे, लोक आपली भरपूर छान, म्हणजे कीर्तन व्यवस्थित असायचं. मग ह्याला काय, ह्याचा जळफळाट होऊ लागेल आणि खूप खोड्या काढायला सुरुवात केली. तर एकदा असं दुपारच्या वेळेला आपलं त्यांचं जे विठ्ठल मंदिर आहे तिथं सगळे त्यांनी असे काटे पसरून ठेवले, काहीतरी करायचं त्यांच्या खोड्या, काटे पसरून ठेवले. महाराज आले म्हणजे आता चला कीर्तनाच्या वेळेला, ते जायला लागल्याबरोबर काटे पायात उठले. म्हणले वृत्त द्या माझ्या पायात उठले सगळ्यांच्या, म्हणून काटे बाजूला करायला गेल्याबरोबर मुंबाजी कुठे लपून बसलं, त्या काट्यांनीच मारलं तुकाराम महाराज. इतकं मारलं, रक्त बंबाळ केलं. म्हणून ते घरी घेऊन जाऊन ते सगळं उपचार वगैरे झाला. तरी पण महाराज परत कीर्तनाला उभे राहिले. सांगायची गोष्ट म्हणजे अशी की सगळे असे लोक बसले होते आणि नेमका मुंबाजीच तिथे आला नाही. मुंबाजीच तिथे आला नाही तर मग म्हणजे ह्यानी कीर्तन का चुकवते, आपण कीर्तन चुकवू नये, ह्यानी चांगलं मी सांगणार आहे, ज्ञान देणार आहे, हे मी चुकवू नये. म्हणून मग त्याला हे कीर्तनाला उभे राहायच्या ऐवजी तो विना त्या ह्याच्याजवळ दिला, म्हणजे 5 मिनिटात नाही आला. आणि मग 5 मिनिटात आलं, मग परत त्या मुंबाजीला हे बोलवायला लागले. आणि मुंबाजीला म्हणले, महाराज हे मी सांगणारे कीर्तन चुकवू नका, जर ते दुपारचं झालं ते झालं, सोडून द्या. आणि मग त्या मुंबाजीला एक घेऊन आले, हे म्हणायचं आक्रोश विलक्षण. त्या मुंबाजीने शेवटी शरण आला, तुकाराम महाराजांचे पाय धरले. म्हणजे हे संतांचं वागणं असतं, आक्रोश विलक्षण. रामेश्वर भट्टांची सुद्धा तशीच गोष्ट. पण आता या सगळ्या गोष्टी तुम्हाला वाटेल प्रवचन सांगते, सगळ्या गोष्टीच सांगते, परंतु संतांची जी लक्षणं सांगितली त्यात आक्रोश विलक्षण काय असतं त्याची ही उदाहरणं दिली. पुढचं एक उदाहरण मला जरा 10 मिनिटात, पुढचं एक उदाहरण मला सांगायचं असं की प्रेमल माऊलींच्या बाबतीत तर खूप अशी उदाहरणं घडली की ही जी स्थापना वगैरे करायची, काय करायचं, कारण त्या म्हटल्या की नाही त्यांना पण फार संकट आहे. तर संकट प्रेमल माऊलींना पण आहे. तर इतकी संकट आली की त्यांना हे गेल्यानंतर मालक गेले, गुरुजी गेले, तर त्यांच्यावर अति संकट होऊन त्यांनी 1 महिना 1.5 महिना म्हणजे अशी संकट होती की हे राहूच नाही. ह्यांनी माऊलींनी ते घर सोडलं, म्हणजे अक्षरशः घरात असं गेलं की सगळं पाणीच दिसायचं, म्हणजे वेगळे काहीतरी प्रयोग. मग माऊलींनी ते घर सोडलं आणि माऊली तिकडं आपल्या आळंदीला राहिलं 1-1.5 महिना. परत ते संकट सगळं आपल्या ज्ञानेश्वर माऊलींनी किंवा यांनी सोडवलं आणि पुढं सगळं व्यवस्थित त्यांचं चालू झालं. तर आणि इतकं सगळं होऊ नये, माऊली कुणाला बोलत नाही हे विशेष आहे. योगी सगळे प्रवचनं वगैरे सगळं सांगतात आई व्यासपीठावर. पण नवीन असे सगळं झाल्यानंतर त्यांना असं कोणी दूध दे, कोणी काय दे हे व्हायचं. तर ते एकदा तर दुधातनं त्यांना विषच दिलं. तर त्या विषामुळे तो माऊलींच्या पोटाचा 10 झाला 15 दिवस. आणि गंमत पुढे अशी झाली की ज्यांनी दिलं त्याच्यात फार हातपाय वाकडे झाले, म्हणजे देवाला संतांचा केलेला अपराध सहन होत नाही असं या ठिकाणी मी सांगते. आणि एकदा तर एका माणसाने असंच वाचेने काहीतरी बोलला, दुसऱ्या दिवशी घरी गेला तर त्याचं तोंडच आखडलं.
म्हणजे त्याला हा जो झाला तो त्याला बोलताच येईल. मग ईश्वराला आवडत नाही असं की आपल्या भक्ताला किंवा ह्याला कोणी दुखवलेलं. म्हणून आक्रोशेण क्षमा, जसं इतर संतांनी जसं वागणं आहे तसंच आपल्या प्रेमल माऊलींचं तसंच वागणं आहे. ते संत आपण होऊन गेले बघितले नाही, पण चालते बोलते संत आता सध्या आपले सद्गुरू म्हणजे आपल्या प्रेमल माऊली ह्या संतच आहे, हे मला या ठिकाणी सांगायचं आहे. एक मी छोटंसं एक गीत म्हणते आपल्या ह्यातलं आणि मग माझं प्रवचन संपते. सांगते काय माहिती तुम्हाला आवडलं का नाही. आक्रोशेण क्षमा म्हणजे संतांचं कसं जीवन असतं ते सांगायला. आता आईने जी साधना केली ती इतकी साधना आणि त्यांना इतक्या छान अवस्था आल्या. आपल्या सद्गुरूंना ते ईश्वर रूपच मी सांगितलं मगाशी, ईश्वरच. त्याच्याशिवाय त्यांनी कधी वेगळं रूप पाहिलंच नाही गुरुजींचं. तर त्यांचं इतका भाव असायचा. काल त्यांनी सांगितलं त्या भावाकडे माझ्या डोळ्यातनं सतत अश्रू यायचे, सतत अश्रूंनी सगळं काम व्हायचं. तर ते असंच एका वेळेला त्यांच्या बुद्धीत हे गीत स्मरण झालं. ते म्हणते, पवित्र तुम्ही तुके जणू डोळ्यातील पाणी, कृपाळू तुम्ही तुके जणू ईश्वरीय गाणे. पवित्र तुम्ही तुके जणू डोळ्यातील पाणी, कृपाळू तुम्ही तुके जणू ईश्वरीय गाणे. निर्मल तुम्ही तुके जणू आईची माया, निर्मल तुम्ही तुके जणू आईची माया. आदित्य तुम्ही तुके जणू आकाशाची काया, आदित्य तुम्ही तुके जणू आकाशाची काया. उदार तुम्ही तुके जणू मेघाचे देणे, उदार तुम्ही तुके जणू मेघाचे देणे. शतवार नमस्कार करिता देही उणे, शतवार नमस्कार करिता देही उणे. वंदनीय तुम्ही तुके जणू ईश्वराची मूर्ती, वंदनीय तुम्ही तुके जणू ईश्वराची मूर्ती. प्रेमल दृढ भाव गाईल तव कीर्ती, प्रेमल दृढ भाव गाईल तव कीर्ती. पवित्र तुम्ही तुके जणू